थोडासा नॉर्मल पुढे बस 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 ओके ओके. तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपण बघणार आहोत ती रेनॉल्ट ट्रायबर 2021चं मॉडेल आहे. 2021चं मॉडेल आहे. याच्या आधी आपण BS6 ट्रायबरचे आपण व्हिडिओ बघितलेले आहेत. तरी परत एकदा म्हणजे सर मला वाटतं पाटणवरून आलेलं आहे, म्हणजे कराडच्या पुढं आहे. आपलं कराडच्या पुढून आपल्याकडे गाडी ही आलेली आहे. पूर्वी आपल्याचे आधी चॅनलवर आहे ती सातारची गाडी आहे, ही पाटणवरून आली आहे. तर या गाडीचंही फिटिंग व्यवस्थित झालं आहे. मी एकदा फिटिंग दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो, पाठीमागचं पण बघू आणि मग सरांचा जो गाडी चालवल्यानंतर जो परफॉर्मन्स आणि त्याचा जो फीडबॅक आहे तो एकदा बघून घेऊ की कसा आहे. म्हणजे तर गाडीचा हा इंजिन बी आपण बघतोय. या ठिकाणी फिलिंग वॉल आणि त्याचे नंतर हाय प्रेशर पाईप बघू शकता. एकदम व्यवस्थित आखीवर आहे किंवा आपण जे नेहमीप्रमाणे करतो. पाठीमागच्या बाजूला सरांनी बघितलं म्हणजे ते फिटिंगबद्दल ते माझ्याबरोबर होते प्रत्येक सगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये. तर ते तुम्हाला सांगतील की हा जो सगळं आपण फिटिंग केलंय ते कसं केलंय. त्याच्यानंतर हा आपण इंजिन बी बघतो, एकदम नीटका सुटसुटीत व्यवस्थित. इंजेक्टरला प्रॉपर ब्रॅकेट म्हणजे फॅब्रिकेटेड ब्रॅकेट, मॅप सेन्सर, पाठीमागे आपला रिड्युसर लागलाय. या ठिकाणी ECM, फिलिंग बॉल आणि अशा प्रकारे हा गाडीचा सगळा इंजिन बी आहे. म्हणजे आणखीन जर वायरिंग दाखवायची म्हणलं तर ही आपली वायरिंग, ही सगळी आपली वायरिंग. म्हणजे ही समजा कंपनीची वायर आहे, ही आपली वायर आहे प्रॉपर, म्हणजे इन्सुलेटेड कंपनीच्या वायरसारखी एकदम व्यवस्थित वायरिंग केलेली आहे. आतमध्ये जाणारी वायरिंग सुद्धा आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा इंजिन बी आहे. तर सर आता आपल्या बरोबर आहेत, गाडीचे जे ओनर आहेत ते आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला सांगतील की गाडी चालवल्यानंतर गाडीचं चालवण्याचा म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे. गाडीचे जे ओनर आहेत ते आपल्या बरोबर आहेत, त्यांनी गाडी चालवली आहे आणि गाडी चालवल्यानंतर ते काय म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स आणि मला फिटिंग क्वालिटी कशी वाटली. पूर्ण वेळ तुम्ही फिटिंग करत असताना माझ्या बरोबर होता, तर फिटिंग कशी वाटली मला ते सांगा. नमस्कार, मी श्रीकांत बडेकर, मी पाटणवरून आलोय. कॅमेराकडे बघा. पाटणवरून आलोय. सरांनी सगळ्यात बेस्ट फिटिंग केलेलं आहे. मी गाडी इथं लावल्यापासून ते आता पूर्ण होईपर्यंत सरांच्या बरोबरच आहे. सरांनी अगदी बारकाईनं एक गोष्ट केली की एवढं की जसं कंपनीतून गाडी काढतो तसं त्या टाईपमध्ये वायरिंग वगैरे त्याचं बारीक छोटे कामं म्हणजे त्यांनी अगदी परफेक्ट केलेले आहेत. आणि गाडी चालवल्यानंतर मी CNG वरती गाडी ज्यावेळी चालवली त्यावेळी मला असं जरासुद्धा जाणवलं नाही की मी CNG वरती गाडी चालवते. त्याच्यापेक्षा म्हणजे पेट्रोलपेक्षा पण अगदी छान मला पिकअप गाडी भेटला. फिटिंग करत असताना काही गोष्टी आपण ज्या बनवल्या त्या कशा आहेत म्हणजे युनिक एकदम युनिक. मी ब्रॅकेट्स बघितलंच नाही असं कुठं ब्लॅकेट वगैरे. तर ते आपण वेगळ्या बनवतो म्हणजे नाही का फिटिंग त्याच्यामुळे चांगली होती आणि त्याची लाईफ चांगली राहते. जी फिटिंग क्वालिटी आपण फिटिंग क्वालिटी बद्दल बोलत असतो नेहमी. तर फिटिंग क्वालिटी म्हणजे काय की इंजेक्टर ब्रॅकेट, रिड्युसर ब्रॅकेट वगैरे जे बनवतो आपण ते आपण वेगळे बनवतो. फॅब्रिकेटेड आपण स्वतः त्याचा हे करतो आणि त्याच्यामुळे गाडीचं जो CNGची जी लाईफ आहे किंवा त्याचं जी पार्ट्स आहेत ते वेअर अँड टेअर कमी होतं. तर अशा प्रकारे फिटिंग झाली आहे. आणि मी एकदा पाठीमागचं तुम्हाला जो बूट स्पेस आहे तो दाखवतो. पाठीमाग सीट वगैरे अल्टर केलं ते पण दाखवतो कसं केलंय ते. तर अशा प्रकारे हा पाठीमागचा माझा डिक्कीचा भाग आहे. सीट बघू शकता एकदम प्रॉपर लागलेले आहेत. तर आपण सीट जे अल्टर करतो ते सरांचं आता सरांनी मला सीट बद्दल सांगायचं फीडबॅक राहिला. म्हणजे सीट बद्दल जे तुम्ही म्हणताय ते कसं वाटलं. म्हणजे सीट अगदी छान म्हणजे आपण जसे तुमच्या कंपनीचे असतात फोल्ड होतात आणि ते आपण रिमूव्हल आहेत तर तसेच रिमूव्हल आहेत आपले. आणि स्टेपनीचा जो बोल्ट आहे तो पण तुम्हाला परफेक्ट आहे. म्हणजे जो आपण केलाय तो तुम्हाला जसं कंपनीचा निघतो तसाच निघणार आहे. म्हणजे तो आपला एक हे राहिलं होतं. तर ते एकदम मला शंका होती पण सरांनी अगदी ते काम छान करून दिलं. मला सिक्युअर पण आहे आणि सेफ पण आहे. म्हणजे तुम्हाला कधी अडीअडचणीच्या वेळेला तो नडणार नाही. एकदम प्रॉपर म्हणजे इझी कोण लहान मुलगा पण खोलू शकतो इतका सोपा आपण तो त्याला केलेला आहे. त्याच्यानंतर आता सीट बद्दल जर बोलायचं राहिलं तर सीट अशा प्रकारे आपण हे सीट त्याचे अल्टर, कारण ट्रायबर म्हणलं की स्पेस कमी आहे, सीट अल्टर करावे लागतात कंपल्सरी. तर या ठिकाणावरून आपण सीट असे जर आपण काढले तर हा त्याचं हे निघाला. त्याच्यानंतर इकडनं आपण हे फोल्ड झालं म्हणजे नॅचरल जसं त्याचं ओरिजिनल कंपनीचं येतं त्याच प्रकारे आपण त्याला फोल्ड त्याचा होणार आहे. आणि तो प्रॉपर म्हणजे या ठिकाणी आपण लॉक बघू शकता एकदम प्रॉपर लॉक पण होतं आणि रिमूव्हेबल पण आहे. व्यवस्थित तुम्ही रिमूव्ह करू शकता. तुम्हाला जर काही लगेज साठी वापरायचा असेल स्पेस तर तुम्ही वापरू शकता. म्हणजे एकदम प्रॉपर सीटचं जे अल्ट्रेशन आपण करतो ते एकदम प्रॉपर करतो. त्यामुळे तो कस्टमरला जो कंपनीचा फिटिंगचा फील आहे तो आपण देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.